नमस्कार. 15 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या न्यूजपेपरमध्ये जास्त काही महत्त्वाची न्यूज नाही आहे, तर आपण बघून घेऊ 2-3 महत्त्वाची न्यूज आहेत ते, आणि त्यानंतर आपण आज पुन्हा संसदीय समित्यांविषयी माहिती घेणार आहोत. ओके, तर सुरू करूया न्यूज डिस्कशन. पहिली न्यूज आहे ती आहे टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचा आरोप, पर्यावरणवादी तरुणीला अटक. न्यूज देशासाठी इम्पॉर्टंट आहे, परंतु आपल्या परीक्षेसाठी नाही, तर आपण याचं डिटेलमध्ये डिस्कस करणार नाही. ओके, तसंच राज्यात उद्या पाऊस पडण्याचा अंदाज आहे, हेही काय आपल्या एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही आहे. मग एक्झामसाठी विचारली जाणारी महत्त्वाची जी न्यूज आहे ती आहे उस्ताम गुलाम मुस्तफा खान यांच्या नावे शिष्यवृत्ती. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांची घोषणा. तर आपल्याला माहीत आहे आणि आपण इन्फॉर्मेशन घेतली सुद्धा होती कोणाविषयी, तर उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याविषयी. आता यांचा म्हणजे जानेवारीमध्ये मृत्यू झाला होता. मग त्यांचं नावावरती आता भारत सरकार जे आहे ते एक शिष्यवृत्ती योजना राबवत आहे, तर त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. आपल्या देशामध्ये विविध देशांमधून अनेक विद्यार्थी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी येतात. आपल्या देशातील संस्कृती आणि संगीताचा प्रसार व्हावा म्हणून केंद्र सरकारतर्फे अशा विद्यार्थ्यांना 18 लाख रुपयांची शिष्यवृत्ती उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या नावाने देण्यात येईल. लक्षात ठेवा, रक्कम किती आहे तर 18 लाख. ओके, त्यानंतर रामपूर सहस्वान घराण्याची परंपरा निरंतर जपणारे पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांचे 17 जानेवारीला निधन झाले. ठीक आहे, आता गुलाम मुस्तफा खान साहेब जे आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेतली आहे, तर एकदा ती रिवाईज करून घ्या. ओके, तसंच लक्षात ठेवा त्यांना पद्मविभूषण भेटला होता. ओके, आणि मृत्यू कधी झाला आहे तर 17 जानेवारी रोजी. त्यानंतर नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे वाहन चाचणी न देताच थेट लायसन्स. आता काय होत होतं आजपर्यंत, तर आपल्याला ट्रेनिंग स्कूलमध्ये जावं लागायचं. ठीक आहे, कुठे जावं लागायचं, ट्रेनिंग स्कूल. हे जे ट्रेनिंग स्कूल असायचे ते गव्हर्मेंट अप्रूव्ड असायचे. ट्रेनिंग स्कूलमध्ये आपण ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट दिलं जायचं. ठीक आहे, तो सर्टिफिकेट आपल्याला RTO ऑफिसला जमा करावा लागायचा, आणि त्यानंतर RTO इन्स्पेक्टर जे असतात त्यांच्या जोडीला किंवा त्यांच्यासमोर आपल्याला एक टेस्ट द्यावी लागायची. ओके, आता ती जी टेस्ट द्यावी लागायची ना, तो एक प्रोव्हिजन आहे त्याला इथे कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग गव्हर्मेंट काय सांगते, तर आम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स जे असतात, ठीक आहे, प्रायव्हेट जे इन्स्टिट्यूट असतात त्यांना मी लायसन्स प्रोव्हाइड करू, आणि त्यांनी एकदा काय सर्टिफाय केला की तुम्हाला डायरेक्ट मग लायसन्स भेटून जाईल. तुम्हाला त्या RTO ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यायची गरज असणार नाही. ठीक आहे, आधी काय व्हायचं, सर्टिफाईड तर करायचे ते, त्यानंतर पुन्हा टेस्ट द्यावी लागायची. आता असं टेस्टिंगची काहीही जरूरत नाही आहे. ओके, डिरेक्टली तुम्हाला लायसन्स दिला जाऊ शकेल. आता अट कुठले कुठले ते सुद्धा बघून घेऊ आपण. तर केंद्राच्या अधिसूचनेनंतर वाहन प्रशिक्षण केंद्र हे मैदानी परिसरात साधारण 1 किंवा 2 एकर जागेत हवे. ठीक आहे, आता मी सांगितलं ना की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सना आता लायसन्सिंग करण्यात येईल की त्यांनी आता ट्रेनिंग द्यावी. मग त्यासाठी काय आहे प्रोव्हिजन्स किंवा नियम काय आहेत, तर केंद्राच्या अधिसूचनेनंतर वाहन प्रशिक्षण केंद्र हे मैदानी परिसरात साधारण 1 किंवा 2 एकर जागेत हवे. यामध्ये प्रथम वाहतूक नियम शिकवण्याची साधने हवीत. संगणक मल्टीमीडिया प्रोजेक्टर, अवजड आणि हलके वाहने, आभासी प्रशिक्षण चाचणी यंत्रणा, स्वतंत्र वाहन चाचणी पथ, पार्किंग व्यवस्था इत्यादी सुविधा या केंद्रात असणे गरजेचे आहे. त्याची पूर्तता करणाऱ्या कंपनी आणि कंत्राटदारालाच केंद्राकडून मान्यता मिळेल. ओके, या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या चालकाला RTOत पुन्हा चाचणी देण्याची गरज लागणार नाही, त्याला थेट लायसन्स प्राप्त होणार आहे. ठीक आहे, तर हे जे काही इथे अटी शर्ती आहेत ते कोणासाठी आहेत, तर ते ट्रेनिंग स्कूलसाठी आहे. कोणासाठी आहे, ट्रेनिंग स्कूलसाठी. ओके, जे आता प्रायव्हेटली एस्टॅब्लिश केले जाऊ शकतात. चला पुढची न्यूज बघूया अजून काय आहे. महाभियोगातून ट्रम्प मुक्त झाले आहेत. सेनेटमधील मतदानात 2/3 बहुमताची पूर्तता झालेली नाही आहे. आता महाभियोग काय असते, त्यामध्ये भारतामध्ये कसं काय महाभियोगची प्रक्रिया राबवली जाते, अमेरिकेमध्ये ती कशा प्रकारे राबवली जाते, हे आपण आपला 8 आणि 15 जानेवारी 2021च्या न्यूज डिस्कशनमध्ये कव्हर केलेलं आहे. तर आता टाईम काय आहे, रिवाईज करायचा. ठीक आहे, तर तिथून एकदा ही गोष्ट रिवाईज करून घ्या. पुढची जी न्यूज आहे ती आहे ओके रिझर्व्ह बँक विषयी. तर ब्रिटिश
सरकार विरुद्ध भारतीय ठिणगी. ठीक आहे, तर थोडीशी आपण जसं RBI विषयी माहिती घेतच आलो, RBI विधेयकविषयी माहिती घेतली होती आपण आपलं लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर RBIची स्थापना का करण्यात आली त्याच्याविषयी माहिती घेतली होती. ओके, आता आज आपण बघणार आहोत की RBIचं जे विधेयक मांडण्यात आलं होतं किंवा RBI विधेयक मांडण्यासाठी जी समिती बनवण्यात आली होती, त्या समितीच्या अंतर्गत भले त्याचे अध्यक्ष हे ब्रिटिशर होते, परंतु सदस्यांची जी मेजॉरिटी होती त्याच्या अंतर्गत भारतीय होते आणि त्यामुळे भारतीयांनी कुठल्या प्रकारे दबाव आणला ते आपण या लेखातून आज बघणार आहोत. ओके, तर वित्त सदस्य सर बासिल ब्लॅकेट यांनी 25 जानेवारी 1927 रोजी विधिमंडळात सादर केलेले रिझर्व्ह बँकेचे पहिले विधेयक माननीय सभापतींनी विधिमंडळाच्या संयुक्त संशोधन समितीकडे मार्च 1927 पाठविले. ओके, तर लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँकेचे पहिले विधेयक होते ते कोणी मांडले होते, तर सर बासिल ब्लॅकेट यांनी. आता संयुक्त संशोधन समितीकडे ते 1927 पाठवण्यात आले. या समिती अंतर्गत 28 सदस्य होते. सरकारचे वित्त सदस्य सर बासिल ब्लॅकेट या समितीचे अध्यक्ष होते. ओके, 28 सदस्य होते, परंतु त्याच्या अंतर्गत भारतीयांची जी संख्या होती म्हणजे भारतीय सदस्य जे होते ते मेजॉरिटीमध्ये होते. ओके, इनिशियली काय प्रोव्हिजन करण्यात आला होता की आपण जी ही काय म्हणतात त्याला मध्यवर्ती बँक बनवणार आहोत ते पूर्णपणे हे प्रायव्हेटाईज असेल. काय असेल ते प्रायव्हेटाईज असेल. अर्थातच काय, तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट मेंबर जे असतात म्हणजे खाजगी भांडवलदारांच्या हातामध्ये ही बँक दिली जाणार. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही शेअर्स असतील ते कोणाचे असतील, ते प्रायव्हेट लोकांचे असतील. परंतु त्यानंतर या जे एक प्रोव्हिजन होता त्याचा खूपच मोठ्या प्रमाणात विरोध केला. कोणी बरं, तर भारतीय सदस्यांनी. आणि त्यांनी काय केलं, तर ही जी बँक आहे ती पब्लिक असणार नाही, ती प्रायव्हेट असणार नाही, ती पब्लिक बँक असणार. ठीक आहे, अर्थातच काय, तर त्याच्यामध्ये जी काही गुंतवणूक केली जाईल ते भारत सरकारकडनं केली जाईल. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. आधी काय होतं त्यांचं प्लॅन की आपल्याला प्रायव्हेट बँक प्रस्थापित करायची आहे, रिझर्व्ह बँक ॲज अ प्रायव्हेट बँक. परंतु नंतर भारतीयांनी त्याला विरोध केला आणि रिझर्व्ह बँकची स्थापना हे सरकारी बँक म्हणून करण्यात आली होती. पुढे समितीमधील 28 सदस्यांमध्ये विधिमंडळातील 9 युरोपियन प्रतिनिधींपैकी 6 जणांना प्रतिनिधित्व होते व इतर 22 प्रतिनिधी भारतीय होते. त्यामुळे पुण्याचा कॉस्मॉस बँकेची सन 1906 स्थापन केलेले न.चि. केळकर, जमनादास मेहता, व्यापारी समुदायाचे प्रतिनिधित्व पुरुषोत्तमदास ठाकूर, मदन मोहन मालविया, षण्मुखन चेट्टी, फजल रहमतुल्ला इत्यादी आघाडीच्या नेत्यांचा समावेश या समितीच्या अंतर्गत होता. सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे सरकारने सुचवलेल्या खाजगी भागधारकांची बँक या संकल्पनेला विरोध करीत समितीने सरकारचे संपूर्ण भांडवल असलेली सरकारी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँक या संकल्पनेचा पुरस्कार केला, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं ते. पुढे विधेयकातील मिलियन हे इंग्लिश मोजमाप काढून लाख व कोटी हा भारतीय मोजमाप शब्दांचा उल्लेख सुचवत विधेयकात भारतीयत्व जपण्याचा ही प्रयत्न केला गेला होता. ओके, त्यानंतर विधेयकामधील तरतुदीनुसार ज्या बँकांचे वसूल भागभांडवल अधिक गंगाजळी ही रुपये 3 लाखपेक्षा जास्त आहे अशा बँकांना शेड्यूल बँकेचा दर्जा देण्यात आला होता. अशा भारतातील तत्कालीन 60 बँकांचा समावेश विधेयकाच्या शेड्यूल 1 मध्ये करण्यात आला होता. त्यामध्ये पंजाब कोऑपरेटिव्ह बँक ही एकमेव सहकारी बँक होती. ठीक आहे, थोडंसं फॅक्ट्स आहेत हिस्टॉरिकल, तर त्याला लक्षात ठेवलं तर बरं होईल, कारण प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट, संयुक्त समितीने प्रत्येक मुद्द्यांवर अनेक सुधारणा सुचवल्या. 30 मे 1927 रोजी मुंबई येथे झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर 4 जूनपर्यंत समितीच्या 7 बैठका झाल्या. त्यानंतर कोलकाता येथे 18 ते 25 जुलै अशाही बैठका झाल्या. एकूण 28 सदस्यांपैकी 25 सदस्यांनीच अहवालावर स्वाक्षऱ्या केला. इम्पॉर्टंट आहे, किती बरं, तर 28 पैकी फक्त 25 जे काही सभासद होते त्यांनीच अहवालावरती स्वाक्षरी केली होती. भारतीय सदस्यांचा भरणा असल्याने बहुतेक सर्व सुधारणा या एकमताने तर काही सुधारणा या बहुमताने केल्या गेल्या होता. ओके, त्यानंतर पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. तर विमा क्षेत्राला गतीचे इंधन. आता लक्षात ठेवा की विमा क्षेत्रामध्ये जे FDIची लिमिट होती ते आधी 49% होती. ठीक आहे, आता त्याला वाढवून किती करण्यात आलेली आहे, तर 74%. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा की विमा क्षेत्रामध्ये FDI जे आहेत, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ओके, तर त्याची जी लिमिट होती त्याला आता वाढवून किती करण्यात आली आहे, तर ते 74% करण्यात आली आहे. ओके,
ओके, तर पुढे तर काही महत्त्वाची न्यूज नाही, एवढेच आजच्या पेपरमध्ये न्यूज होते जे इम्पॉर्टंट होते. आता आपण बघणार आहोत काय बरं, तर संसदीय समित्यांविषयी बघणार आहोत. ओके, सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा की संसदीय समिती का बनवणं जात आहे. आजच्या लेक्चर हा रिव्हिजन असणार आहे. ओके, आणि आजचे जे नोट्स आहेत ते सुद्धा मराठीमध्ये. काल आपण डिस्कशन केलं होतं, परंतु कालचे नोट्स होते ते इंग्लिशमध्ये होते. ओके, चला मग स्टार्ट करूया. सर्वात आधी संसदीय समित्या जे त्यांना का बनवण्यात येते, तर लक्षात ठेवा संसद जी आहे त्याच्यावरती आधीच खूप जास्त प्रेशर असतो आणि खूप जास्त कामं असतात. ठीक आहे, त्यामुळे एखादा विधेयक आला किंवा एखादा प्रस्ताव आला त्याच्यावरती संक्षिप्तमध्ये डिस्कशन हे संसदेमध्ये पॉसिबल नाही आहे की प्रत्येक विधेयक आला तर त्याच्यावरती प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू. ठीक आहे, हे पॉसिबल नाही होत. मग त्यामुळे काय झालं, त्यामुळे संसदेवरचा जो बर्डन आहे किंवा जो बोज आहे त्याला कमी करण्यासाठी संसदीय समित्यांची निर्मिती करण्यात आली. ओके, आणि जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते त्यांच्याकडनं वळवण्यात आले की तुम्ही या विषयावरती डिटेलमध्ये डिस्कशन करा. कुठे काय प्रॉब्लेम आहे किंवा कुठे काय आपल्याला चेंजेस केलं पाहिजे ते तुम्ही आम्हाला सूचित करा. ओके, महत्त्वाचं म्हणजे काय, तर संसदीय समित्यांची जे काही शिफारशी असतात ते संसदेवरती बंधनकारक नसतात. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता भारतीय संविधानाचं कलम 118 अंतर्गत आपण काय केलं आहे, तर आपण संसदीय समित्यांची निर्मिती केली आहे. ओके, कलम 118 इथे महत्त्वाचं आहे. आता संसदीय समित्या जी असतात ते प्रमुख 2 प्रकारचे असतात. सर्वात पहिली जी असते ती असते स्थायी समिती. पहिली कुठली आहे, पहिली आहे स्थायी समिती. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, स्टँडिंग कमिटी. ओके, काय म्हणतो, स्टँडिंग कमिटी. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता हे जे स्टँडिंग कमिटी असतात ते कायम स्वरूपाचे असतात. ओके, त्यांची निर्मिती जी आहे ते दरवर्षी केली जाते आणि ते वर्षभर कार्य करतात. ओके, दरवर्षी त्यांची निर्मिती केली जाते आणि त्यांचा टाईम पिरियड जो असतो तो 1 वर्षाचा असतो. अर्थातच काय, ते पूर्ण वर्षभर काम करतात. आता स्थायी समिती जी आहेत त्यांचं 3 भागामध्ये विभाजन केलं गेलं आहे. पहिली जी आहे ती आहे वित्तीय समिती. ओके, ज्याला आपण काय म्हणतो, तर फिनान्शियल कमिटीज किंवा फिनान्स कमिटीज. ओके, त्यानंतर फिनान्शियल कमिटीज म्हणतो आपण वित्तीय समित्यांना. दुसरी जी आहेत ते आहेत विभागीय स्थायी समिती. ओके, आणि तिसरी जी आहे ते इतर संसदीय समिती. ओके, आता सर्वात पहिलं आपण बात करणार आहोत तो अर्थात वित्तीय समित्यांविषयी. तर वित्तीय समित्यांना इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, तर फिनान्शियल कमिटीज. ओके, आता वित्तीय समित्यांमध्ये लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती व सार्वजनिक उपक्रम समिती या 3 समित्यांचा समावेश होतो. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय सांगितलं मी की जे फिनान्शियल कमिटी आहे अर्थातच काय, तर वित्तीय समिती आहे त्याच्या अंतर्गत लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या 3 समित्यांचा समावेश होतो. आता आपण एक एक करून ती समितीच बघून घेऊ. सर्वात पहिलं आहे लोक अंदाज समिती. ठीक आहे, लोक अंदाज समिती जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्याला आपण एस्टिमेट्स कमिटीसुद्धा म्हणतो. काय बरं, एस्टिमेट्स कमिटीसुद्धा आपण त्याला म्हणतो. ओके, इंग्रजीमध्ये. ठीक आहे, आता लोक अंदाज समितीचा अंतर्गत म्हणजे लोक अंदाज समिती जी आहे त्याला आपण प्राक्कलन समितीसुद्धा म्हणतो. काय बरं, प्राक्कलन समिती. ओके, या समितीचा उगम 1921 स्थापन करण्यात आलेला स्थायी वित्तीय समिती या स्वरूपात झाला. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाई, लक्षात ठेवा नाव महत्त्वाचं आहे. काय बरं, तर तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 लोक अंदाज समिती स्थापन करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॅक्ट्स खूप जास्त महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारले गेलेसुद्धा का लोक अंदाज समितीवरती. मग महत्त्वाचं आहे, लिहून ठेवा. काय बरं, लोक अंदाज समितीची स्थापना जी आहे ते जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार झाली. कधी करण्यात आली, तर 1950 आणि हो ठीक आहे 1950 करण्यात आली. ठीक आहे, आता महत्त्वाचा, तर लोक अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात. किती सदस्य असतात, 30 सदस्य असतात आणि ते सर्व लोकसभेकडून आपल्या सदस्यांमधून निवडून दिले जातात. व्हेरी इम्पॉर्टंट. 30चे 30ही सदस्य जे आहेत ते लोकसभेमधून येतात. राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवरती प्रतिनिधित्व दिले जात नाही. एक फॅक्ट महत्त्वाचं आहे इथे. त्यानंतर मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही. लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून करतात. तो नेहमी सरकारी पक्षातीलच असतो. ओके, तर अध्यक्षाची नेमणूक कोण करतात, तर जे लोकसभेचे अध्यक्ष असतात ते. आणि हा जो लोक अंदाज समितीचे अध्यक्ष असतात
ते सरकारी पक्षातीलच असले पाहिजे. ओके. लोक अंदाज समितीचे प्रमुख कार्य अर्थसंकल्पीय खर्चाचा अंदाज याची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मितव्ययिता सुचवणे हे असते आणि त्यामुळे या समितीला सतत मितव्ययिता समितीसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर लोक अंदाज समितीला आज काय काय म्हटलं जातं? एक तर लोक अंदाज समिती, त्यानंतर प्राक्कलन समिती, तसंच सतत मितव्ययिता समिती. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता समितीच्या कार्यांविषयी आपण माहिती घेऊ. तर अर्थसंकल्पीय अंदाजांचा मुळाशी असलेल्या धोरणाला अनुरूप कोणती काटकसर, संस्थात्मक सुधारणा, कार्यक्षमता व प्रशासकीय सुधारणा करता येईल यासंबंधित अहवाल देणे. ओके. लक्षात ठेवा, काय अर्थसंकल्पीय अंदाज जे असतो त्याचा अंतर्गत कुठली काटकसर, कुठली संस्थात्मक सुधारणा, कशाप्रकारे कार्यक्षमता व प्रशासकीय सुधारणा करता येईल याच्याविषयी अहवाल द्यायचं काम हे लोक अंदाज समिती करते. त्यानंतर प्रशासनात कार्यक्षमता व मितव्ययता आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवण्याचं कामसुद्धा या समितीद्वारे केलं जातो. अर्थसंकल्पीय अंदाज यांचा धोरणांचा मर्यादेत राहूनच रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे की नाही याचे परीक्षणसुद्धा ही समिती करते. अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला कोणत्या स्वरूपात सादर करावे याबाबतसुद्धा लोक अंदाज समिती जी आहे ते काय देते? तर ते सल्ला देते. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. आता समितीवर एका वर्षातील सर्व अंदाजाचे परीक्षण करण्याची गरज नसते. समितीने अहवाल दिलेला नसला तरी अनुदानाच्या मागण्यांवर संसदेत मतदान घेतले जाते. ठीक आहे. आता संसदेकडे म्हणजे हे जे लोक अंदाज समिती आहे खूप सारे विषय येतात. आता प्रत्येक विषयावरती तेवढा टाईम पिरियडमध्ये डिस्कशन घेणं पॉसिबल नसतो. अर्थातच काय कधी त्याला आपण सरपास करून टाकतो. ठीक आहे. आणि डायरेक्टली त्याला संसदेमध्ये वोटिंगसाठी ठेवलं जातं आणि मग त्याच्यावरती वोटिंग होते. नेक्स्ट जे आहेत ते आहेत लोकलेखा समिती. ओके. लोकलेखा समितीची स्थापना पहिल्यांदा 1921मध्ये 1919 कायद्याच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तिच्यात असेच बदल करण्यात आले. सध्या लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 हे लोकसभामधून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडून दिले जातात. ठीक आहे. लक्षात ठेवा काय बरं. तर आता लोक अंदाज समितीमध्ये किती असतात? 30 असतात आणि प्रत्येक जे असतात ते लोकसभेमधून असतात. ओके. इथे लोकलेखा समितीच्या अंतर्गत किती आहे सदस्य? 22 सदस्य आहे. त्यापैकी 15 जे आहेत ते लोकसभेमधून येतात आणि 7 सदस्य जे असतात ते राज्यसभेमधून येतात. आता 15 सदस्य जे लोकसभामधून येत आहेत ते एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडून दिले जातात आणि 7 सदस्य जे राज्यसभामधून येत आहेत त्यांची या समितीवरती त्यांना नामनिर्देशित केलं जातं. ओके. लक्षात ठेवा, त्यांना अध्यक्षांद्वारे काय केलं जाते? तर नामनिर्देशित केलं जाते. ओके. जे राज्यसभाचे अध्यक्ष असतात त्यांच्याद्वारे. सर्व सदस्य हे एका वर्षासाठी निवडून किंवा नामनिर्देशित केले जातात. मंत्री समितीचे सदस्य बनू शकत नाही. समितीच्या लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभेचे अध्यक्षमार्फत केली जाते. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं. तर लोकलेखा समितीचे जे अध्यक्ष असतात ते लोकसभेच्या सदस्यामधूनच असणार. ओके. आणि त्यांची निवड कोण करेल? तर ते लोकसभेचे अध्यक्षमार्फत केली जाईल. लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक करण्याचे संकेत पाळला जातो. अर्थातच काय? तर लोकसभेमधून आलेली जे काही मंडळी आहे, ठीक आहे, 22 सदस्य लोकसभेमधून येतात, त्यापैकी विरोधी पक्षातील जो एखादा मेंबर असेल त्याची नेमणूक अध्यक्ष म्हणून म्हणजे लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून कोण करतील? तर ते लोकसभा अध्यक्ष करतील. ओके. आता या समितीचं काम खूपच जास्त महत्त्वाचं आहे कारण लोकलेखा समितीचं मुख्य कार्य राष्ट्रपतींनी संसदेत सादर केलेल्या भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक अर्थातच ज्याला आपण कॅग म्हणतो इंग्रजीमध्ये. कोण म्हणतो? कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ओके. तर यांनी जे काही रिपोर्ट दिला आहे तर हे स्वतःचा रिपोर्ट कोणाला देतं? राष्ट्रपतीला देतात आणि राष्ट्रपती त्याचे रिपोर्ट आहे ते संसदेमध्ये मांडतात. आता हा जो रिपोर्ट मांडला जातो, ठीक आहे, किंवा वार्षिक लेखापरीक्षणाचा अहवाल जे मांडला जातो त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन आणि त्याची तपास करण्याचं काम जे आहे ते या लोकलेखा समिती करते. व्हेरी इम्पॉर्टंट. आता लोकलेखा समितीला स्वतःचं कार्य पूर्ण करण्यासाठी जे भारताचे महालेखा परीक्षक असतात अर्थात ज्यांना आपण कॅग म्हणतो ते काय करतात? ते मदत करतात आणि म्हणूनच कॅगना
अर्थातच महालेखा परीक्षकांना लोकलेखा समितीचे कान व डोळे तसेच मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञ असे म्हटले जाते. तत्त्वज्ञान नाही आहे, तत्त्वज्ञ आहे, ठीक आहे, किंवा तत्त्वज्ञ म्हटलं जाते. ओके, लक्षात ठेवा. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर कॅग जे काही रिपोर्ट्स देतात, ठीक आहे, कॅग जे काही रिपोर्ट्स देतात त्याला स्क्रुटिनी करायचं काम जे आहे किंवा त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करायचं काम जे आहे ते लोकलेखा समिती करते. ओके, आता कॅग एक रिपोर्ट देतात, तो असतो म्हणजे PSUचा रिपोर्ट. ओके, PSU पब्लिक सेक्टर युनिट्स जे असतात, ज्याच्या अंतर्गत म्हणजे गव्हर्नमेंटची भागीदारी आहे. तर अशा कंपन्यांचा जे काही रिपोर्ट असतो ते रिपोर्टचा एक्झामिनेशन करायचं काम जे आहे, ठीक आहे, ते हे लोकलेखा समिती करत नाही. त्यासाठी एक विशिष्ट समिती आहे जिचं नाव आहे सार्वजनिक उपक्रम समिती. ठीक आहे, तर आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ते आहे सार्वजनिक उपक्रम समिती. आता कॅगचे रिपोर्टचे एक्झामिनेशन कोण करते, तर लोकलेखा समिती करते. परंतु PSUचा रिपोर्टसुद्धा कॅग सबमिट करतो, त्याची जे तपासणी आहे ते सार्वजनिक उपक्रम समिती करते. ओके, आता सार्वजनिक उपक्रम समितीलाच आपण म्हणतो इंग्रजीमध्ये कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग. काय बरं, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. आता लक्षात ठेवा, तर प्रशासनावरील संस्थेची आपलं काय, या समितीची निर्मिती प्रथम 1964 कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या समितीची निर्मिती प्रथम 1964 कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. त्यावेळी समितीची सदस्य संख्या 15 होती, परंतु 1974 त्याची सदस्य संख्या आहे 22 करण्यात आली. ओके, आता 22 जे सदस्य आहेत त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेमधून असतात आणि 7 सदस्य जे आहेत ते राज्यसभेमधून असतात. ओके, लोकसभेमधून जे काही सदस्य येतात त्यांची निवडणूक हे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने करण्यात येते आणि जे 7 सदस्य राज्यसभामधून येत आहेत त्यांना नामनिर्देशित केलं जाते या समितीवरती. ओके, आता सर्व सदस्य जे असतात ते एका वर्षासाठी नामनिर्देशित किंवा निवडून दिले जातात. मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही. समितीच्या लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभेचे अध्यक्षांमार्फत केली जाते. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, की सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे त्याचे अध्यक्षांची नेमणूक कोण करते, तर ते लोकसभेचे अध्यक्ष करतात. ओके, आणि ते पण लोकसभेच्या सदस्यांमधूनच केली जाते, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता पुढे आपण विभागीय समित्यांविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर प्रशासनावरील संस्थेचे पर्यवेक्षण अधिक प्रभावी बनवण्यासाठी लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार, लक्षात ठेवा आपण काय बघितलं होतं सध्या, तर जे आपलं कमिटी ऑन अंडरटेकिंग होतं ज्याला आपण सार्वजनिक उपक्रम समिती म्हणतो, त्याच्यासाठी शिफारस केली होती कृष्णा मेनन समितीने. ओके, आता विभागीय स्थायी समित्या जे आहेत त्याच्यासाठी नियम समिती जी आहे त्यांनी शिफारस केली होती आणि त्याच्या शिफारशी अनुसार 8 एप्रिल 1993 17 विभागीय समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु जुलै 2004 त्याची संख्या वाढवण्यात आली आणि सद्यस्थितीमध्ये 24 एवढे विभागीय समित्या आहेत. ओके, आता या 24 पैकी जे 16 समित्या आहेत ते लोकसभेच्या अध्यक्षांच्या निर्देशनाखाली काम करतात. ठीक आहे, किती समित्या, 16 समित्या. हे कोणाच्या निर्देशनाखाली काम करतात, तर लोकसभेच्या अध्यक्षांचे. आणि जे इतर 8 समित्या आहेत ते राज्यसभेच्या सभापतीच्या निदर्शनाखाली काम करतात. ओके, आता विभागीय स्थायी समितीच्या अंतर्गत एकूण 31 सदस्य असतात आणि त्यापैकी 21 सदस्य जे आहेत ते लोकसभेमधून येतात आणि 10 सदस्य जे आहेत ते राज्यसभेमधून येतात. आता इथे काय ती एकल संक्रमणीय मतपद्धत वगैरे वापरली जात नाही. ठीक आहे, इथे डिरेक्टली जे लोकसभेचे अध्यक्ष असतात ते या सदस्यांना काय करतात, तर नामनिर्देशित करतात. तसंच राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ते राज्यसभेमधून 10 सदस्यांना या समितीवरती नामनिर्देशित करतात. अध्यक्षांची नेमणूक हे राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष करतात. ठीक आहे, आता बघा इथे थोडंसं फ्रीडम देण्यात आलेलं आहे आणि पॉवर देण्यात आलेलं कोणाला, तर राज्यसभेच्या अध्यक्षांनासुद्धा, की ते सुद्धा जे ह्या समिती आहे डिपार्टमेंटल कमिटीज आहेत त्यांचे अध्यक्षांची नेमणूक करू शकतात. मात्र मंत्र्यांचे नामनिर्देशन कुठल्याही समितीवर केले जाऊ शकत नाही.
समितीच्या सदस्यांपैकी जर एखादी मंत्री म्हणून नेमणूक झाली असेल तर त्याच्या समितीच्या जे सदस्यत्व आहे ते संपुष्टात येते. ओके, मंत्रींना कुठेच जागा दिली जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक स्थायी समितीचा कार्यकाळ तिच्या स्थापनेपासून 1 वर्ष इतका असतो. या समितीच्या शिफारशी केवळ सल्लागार स्वरूपाची असतात व संस्थेवर बंधनकारक नसतात. त्यांचा कामकाजात पक्षीय राजकारणाचा समावेश नसतो. ठीक आहे, त्यांची कार्यपद्धती ही लोकसभेच्या कार्यपद्धतीपेक्षा अधिक लवचिक असते, म्हणजेच फ्लेक्सिबल असते. या समित्या आपला अहवाल तयार करताना तज्ज्ञांची किंवा जनतेची मते जाणून घेण्याची संधी असते. त्यांना तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना पाचारण करून त्यांची मते आपल्या अहवालात समाविष्ट करण्याचा अधिकार असतो. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डिपार्टमेंटल कमिटीज जी आहेत ते बाहेरची एखादी व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या समितीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकते. ठीक आहे, म्हणजे त्यांना जर एखादा एक्सपर्टीज वगैरे पाहिजे असेल तर ते एखाद्या व्यक्तीची नेमणूक जी आहे त्या समितीवरती करू शकतात. आता कार्य काय ते सुद्धा बघून घेऊ आपण. ते संबंधित मंत्रालय किंवा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या लोकसभेत चर्चा व मतदानास मांडण्यापूर्वी त्यावर चर्चा करणे व त्यावर अहवाल तयार करून सभागृहाला सादर करणे. या अहवालातील कपात प्रस्तावाच्या स्वरूपाचा कुठल्याही सूचना करण्यात आलेल्या नसतात किंवा नसाव्या. ठीक आहे, कट मोशन्स जे आहेत त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचे रेकमेंडेशन्स जे आहेत ते या डिपार्टमेंटल कमिटीचा जे रिपोर्ट आहे त्याच्या अंतर्गत असता कामा नये. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता अनुदानाचं मागण्या केल्या आहेत ते किती योग्य आहे किंवा त्याच्यामध्ये किती अनुदान नक्की असलं पाहिजे होता, जास्त दिलं आहे का, आपण कमी करता येईल का, तर हे सर्व बघायचं काम जे आहे ते डिपार्टमेंटल कमिटीज बघतात. संबंधित मंत्रालय किंवा विभागांशी संबंधित विधेयकांची तपासणी करून त्याबद्दलचा अहवालसुद्धा ही डिपार्टमेंटल कमिटी जी आहे ते सादर करते. तसंच मंत्रालय व विभागांच्या आर्थिक अहवाल याची तपासणी करणे आणि अध्यक्ष किंवा सभापती संदर्भित केलेल्या राष्ट्रीय मूलभूत दीर्घकालीन धोरणात्मक दस्तऐवजांची तपासणी करणे व त्यांचा अहवाल सादर करण्याचं काम जे आहे ते कोण करते, हे डिपार्टमेंटल कमिटीज करतात. ओके, इतर जे काही समित्या आहेत त्यांच्याविषयी आपण उद्याच्या डिस्कशनमध्ये कव्हर करणार आहोत. आता सध्या आपण जे काय म्हणतात जे ॲडहॉक कमिटी असतात ज्यांना आपण तदर्थ समित्या म्हणतो. ठीक आहे, एक स्टँडिंग कमिटीज असतात आणि दुसरं असतात ते असतात आपले तदर्थ समित्या. तर आपण आता काय बघणार आहोत, आता आपण तदर्थ समित्यांविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. ओके, आता सर्वात पहिले म्हणजे लक्षात ठेवा तदर्थ समित्या जे असतात, ओके, ज्यांना आपण ॲडहॉक कमिटीज म्हणतो. काय बरं, ॲडहॉक कमिटीज. ओके, आता या ॲडहॉक कमिटीज जे असतात ते टेम्पररी स्वरूपाचे असतात. अर्थातच काय, तर ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि त्यांना विशिष्ट उद्देशासाठी स्थापन केलं जातं. ओके, आणि त्यांना देण्यात आलेले कामं पूर्ण झाले का त्यांचे अस्तित्वसुद्धा हे संपुष्टात येतं. आता तदर्थ समित्या ज्या आहेत त्यांचे 2 प्रकार आहेत. सर्वात पहिली जी आहे ते आहे चौकशी समिती, ज्याला आपण इन्क्वायरी कमिटी म्हणतो. ओके, या समित्यांची निर्मिती दोन्ही सभागृहामध्ये केली जाऊ शकते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इन्क्वायरी कमिटी जी आहे ते दोन्ही सभागृहामध्ये याची स्थापना केली जाऊ शकते. तसंच समिती निर्माण करण्याचा अधिकार हे लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्षांना असतो. आता याचं उदाहरण दिलं गेलं आहे की रोखे घोटाळ्यावरील समिती, बोफोर्स करारावरील समिती, हे सर्व काय आहेत तर हे सर्व इन्क्वायरी कमिटीज आहेत. अर्थातच काय, तर जी आपली चौकशी समित्या आहेत. दुसरं जे आहे ते आहेत सल्लागार समित्या. आता या सल्लागार समित्या जे असतात ते प्रवर किंवा संयुक्त स्वरूपाचे असू शकतात. आता प्रवर अर्थातच काय, तर फक्त लोकसभामध्ये किंवा लोकसभाचे मेंबर मिळून हे सल्लागार समित्या बनवू शकतात किंवा फक्त राज्यसभाचे मेंबर्स मिळून सल्लागार समित्या बनवू शकतात किंवा दोघांचेही मेंबर्स मिळून एकत्र येऊन या सल्लागार समित्यामध्ये बसू शकतात. ओके, आणि लक्षात ठेवा आता इथे संयुक्त स्वरूपाचे, तर इथून जॉईंट सिटिंग मला आठवलं तर लक्षात ठेवा कलम 108 अंतर्गत भारताच्या संविधानामध्ये जॉईंट सिटिंग जे आहे त्याला नमूद करण्यात आलेलं आहे. जोड्या लावामध्ये तुम्हाला एका बाजूला कलम विचारले जातील आणि दुसऱ्या बाजूला विचारलं जाईल त्या कलमाच्या अंतर्गत काय लिहिलं गेलं आहे. तर हे सर्व लहान लहान गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता या समित्या चौकशी समित्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अर्थातच सल्लागार समित्यांची कार्य करण्याची पद्धत जी आहे त्याला नमूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर लोकसभा रूल्स जे असतात, ठीक आहे, रूल्स अँड प्रोसिजर्सची बुक असते, तर त्याच्या अंतर्गत हे सल्लागार समित्या कशा प्रकारे काम करतील त्याच्याविषयी अख्खी माहिती देण्यात आलेली आहे. ओके, लोकसभा रूल्स अँड प्रोसिजर्स जे असतात त्याच्या अंतर्गत सल्लागार समित्या हे कशा प्रकारे काम करतील त्याची अख्खी माहिती देण्यात आलेली आहे. ओके, आता
लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा अध्यक्ष यांचे मार्गदर्शन या समितीला अपेक्षित असते. अर्थातच काय, तर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्ष यांच्या सल्ल्यानुसारच या सल्लागार समिती जे आहेत ते कार्य करतात किंवा मार्गदर्शन खालीच ह्या कमिटी जे असतात ते कार्य करतात. ठीक आहे. आता जे आपले इतर समित्या राहिल्या आहेत त्यांच्याविषयी आपण आपलं उद्याच्या भागामध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. आज आपण काय काय बघितलं, तर आज आपण स्थायी समित्याच्या अंतर्गत वित्तीय समित्या आणि विभागीय समित्याविषयी माहिती घेतली. इतर संसदीय समित्या जे आहेत ते आपण उद्या कव्हर करणार आहोत. ओके. आणि बाकी जी ॲडहॉक होती, ठीक आहे, ॲडहॉक कमिटी अर्थातच काय, तर तात्पुरत्या ज्या समित्या होता, लक्षात ठेवा समित्या, संसदीय समित्या आपण जेव्हा म्हणतो, ठीक आहे, काय बरं, संसदीय समित्या, ओके, याचा 2 भाग आहे. त्याच्या अंतर्गत पहिलं येते ते येते स्थायी समित्या, ओके, आणि दुसरं जे आहे ते आहेत तात्पुरत्या समित्या. आता स्थायी समितीच्या अंतर्गत पुन्हा 3 भाग येतात. एक असतं ते म्हणजे वित्तीय समित्या, दुसरं विभागीय समित्या आणि तिसरं जे आहे ते आहे आपलं काय बरं, तर इतर संसदीय समित्या. आता जे आपले वित्तीय समित्या ते आपण कंप्लीट केलं आहे. स्थायी समित्या, जे विभागीय स्थायी समित्या ते आपण कंप्लीट केलं आहे. हे एक पोर्शन आपला राहिलेलं आहे काय बरं, तर ते इतर संसदीय समित्या, ते आपण उद्याच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. तात्पुरत्या समित्याच्या अंतर्गत जे इन्क्वायरी कमिटीज असतात, ठीक आहे, चौकशी समिती असते. आणि दुसरं जे होतं ते आपण बघितलं होतं काय बरं, ॲडवायझरीज कमिटी, अर्थातच काय, तर सल्लागार समित्या. ठीक आहे. तर सल्लागार समित्याविषयी आणि चौकशी समितीविषयी हे सर्व आपण कव्हर केलेलं आहे. फक्त आपल्या इतर संसदीय समिती राहिल्या आहेत ते आपण आपल्या उद्याच्या भागामध्ये कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. तर या जे काही आपण डिस्कशन घेतलं त्याची नोट्स बनवून घ्या, खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि इथेच आपण आपलं न्यूज डिस्कशन जे आजचं आहे त्याला कंप्लीट करतो आहे. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. ओके. आणि पेपर जे PDF आहे ते आमचा टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.